तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात हगवणेसारखं कुटुंब असतं तर महाराजांनी त्यांचा सर्वात अगोदर कडेलोटच केला असता, असं विधान आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलंय। बीडच्या जामगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आमदार सुरेश धस यांनी हे विधान केलं। तर त्यांच्या कालावधीमध्ये कडेलोट नावाची एक गोष्ट त्यांनी त्यांच्या शिक्षेमध्ये एक ठेवली होती। जो गद्दारी करेल, जो चुकीचं वागेल, त्याला कडेलोट करण्याची मानसिकता आणि सजा ही छत्रपती शिवाजी राजे देत होते। मला वाटतं असे फगवणे काही जर त्या कालावधीत असते तर शिवाजी राजांनी पहिल्यांदा यांचा कडेलोट केला असता। तर मंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय। शिरसाटांनी मुलाच्या आणि पत्नीच्या नावे शेंद्रा MIDC मध्ये 5 एकर जागा घेतली। ट्रक टर्मिनलचं आरक्षण बदलून ही जागा घेतल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केलाय। तर मंत्र्याला खुश करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवल्याचं देखील जलील म्हणाले। दरम्यान MIDC ने भूमिका स्पष्ट करावी की शिरसाट यांच्यासाठी जागेचं आरक्षण का काढलं। तर शिरसाट यांनी निवडणूक शपथपत्रात सांगितल्याप्रमाणे जाहीर करावं। बांधकाम आणि कृषीमधून उत्पन्न कसं आणि किती उत्पन्न मिळतं असं देखील इम्तियाज जलील म्हणाले। की हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते MIDC शेंद्राने ते लँडला ट्रक टर्मिनस साठी रिझर्व केलं होतं। ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व लँड होती, त्याला रिझर्व करून ते शिरसाट साहेबांना देण्यात आलेलं आहे। त्यांनी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लिहिलेलं आहे की फायनान्स अरेंजमेंट सेल्फ, आम्ही जे स्वतःचा फायनान्स करणार आहे, माझ्या वतीने जे स्वतःचा फायनान्स आम्ही देणार आहे ते किती आहे तर 26 कोटी 47 लाख मी स्वतः देणार। हे संजय शिरसाट साहेब, सिद्धांत शिरसाट साहेबांचं डॉक्युमेंट आहे, ऑफिशियल डॉक्युमेंट आहे जे त्यांनी सबमिट केलेले आहे।